आम्हाला आम्ही अध्यक्षाला खूप शोधत होतो तर आम्हाला फायनली आमचा अध्यक्ष भेटला आहे. तर गजवक्र मित्र मंडळाचा नवीन अध्यक्ष. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि कसं काय हाय भावांनो. तर आज असं वाटायला लागलं काहीतरी कमी बनावंसं वाटतंय, कारण की एवढे दिवस आपण कंटिन्यू बाप्पाजवळ होतो तर वेगळंच वाटतंय. एकदम खाली रिकामासारखं झालं, एकदम घर पण झाले आणि मन पण नाही लागत आहे कुठल्या गोष्टीला काम करायला. काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या चालेल. थोडीफार एन्जॉयमेंट चालू पाहिजे, थोडीफार काही आठवण राहणारच बाप्पाची. शेवटी बाप्पा आहे ना. बघू आता जाऊ म्हणा, आता घरी जायचं. आज ब्लॉग खूप उशिरा स्टार्ट करतोय कारण की मनच लागत नाही कुठल्या गोष्टीला, म्हणून ब्लॉग आज खूप उशिरा चालू करतोय. देखो मयंक कैसा बैठा है इस समय, अच्छा नींद ले रहा है, हवा ले रहा है. क्या मयंक, इधर देखना. नहीं देखेगा, ठीक है. ते पक्के गद्दार लोक आहे. आणि हा आणि तो सोनू, या लोकांना मी कधी फोन लावतो ना, बोले एक व्हिडिओ एडिट करून द्यायची, पण एक व्हिडिओ अजून एडिट करून दिली नाही. मी सांगतो मला नको सांगू. तो मला बरोबर बाळू तुला बोलतो ना, आमचं मंडळ माहिती ना तुम्हाला. मला माहिती तुमचं मंडळ कसं काय ते. तुम्ही काय आमच्या मंडळमध्ये काय ऑर्गनाइज नव्हतं. शेवटी आम्ही गणपती बाप्पांना रात्री 9 वाजता नेलं. तर आम्ही सर्वात पहिले इकडे घेऊन गेलो, पाठीमागे अभिनवच्या इकडे. तर अभिनवच्या इकडे आम्हाला पहिले बोलले हा घेणार, पण अभिनवची आम्हाला घेतलंच नाही. पद्धत खूप मोठी मूर्ती आहे. मग त्यानंतर आम्ही परत एक टेम्पो ट्रक बुक केला. त्यानंतर मग आम्ही गेलो भोईरवाडीला. किती हे झालं आणि त्यात आम्हाला सर्व करावं लागत होतं. काय नाही, मी नाही याला गणपती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी फोन केला, पण सोनूने फोन उचलला नाही. सोनूला केला ना, हा सोनू आणि हा ओम पण. आणि मी वेगळा आहे. आता तरी मला केला असतं मी सांगितलं असतं. आणि सोनू, अरे ओमने फोन केला असतं तर सोनूने उचलला असता. सोनू डेटवर गेलेला म्हणतो ते नाही करून दिलं. मग तो आता करून देणार आहे. काय करून देणार नाही, शेवटी बाळू तूच कामाला आला. मला समजलं का, मला बाळूने बोला. मला कोणाबद्दल पण नाही बोलायचं. हा बाळू बरोबर आहे. बाळू तुला बोलतो बरोबर आहे रे. ओमचा संवाद साधला होता की सोनूला एवढे फोन लावले होते, कोणी फोन नव्हता लावला. पण आपल्या मित्रांनी बघा मला न सांगता परफेक्ट टायमावर आलं आहे. भले ठीक आहे 10-15 मिनटं लेट आहे, पण परफेक्ट गाडी टायमावर आहे. बाळू घडशी यांची थँक्यू ब्रो. ओम बघ कसा टायमाचं महत्व याला माहिती आहे. काय होतो याच्याबद्दल काय नाही करू. आता गणपतीची रील्स जरा बनवतोय म्हणून त्याच्यामध्ये बिझी आहे. दाखवतो तुम्हाला कशी बनणार ती, तर नक्की बघा. थँक्यू सो मच बाळू, तुम्ही मला व्हिडिओ एडिट करून दिल्याबद्दल धन्यवाद. फॉर टू क्रेडिट टू इज सौरभ घडशी बोलतो, सुमित घडशी. याची चप्पल मी हरवली आहे, लपून ठेवली आहे. अरे घेणार ना भावा तुला ब्लॉग मध्ये. आमची गँग आता सध्या कट्ट्यावर उभी आहे सगळी जण. काय बोलतो मागे गणेश उत्सव अजून पण आज पण तेच चालू विषय भाई. उपाध्यक्ष बघा आमचा. आणि ते पण तुम्ही हे टाका, ते मागची लाईट पेटत नाही, ते पण तुमच्या ब्लॉक मध्ये टाका. कुठली ही? अरे हे भाई आमच्या मंडळाची लाइटिंग एवढी भारी असते ना, अख्खा सागरली चमकून जाणार. काय बोलतो ओमकार? हे लाईटी बिटीचं नको तू कनेक्शन सांगू. आणि आता अजय झाले कंटिन्यू मंडळात नव्हता, तर यावर्षी मी काय बोलतो अजय या गणपतीमध्ये नसतो, तर यावर्षी त्याला मान देणार आहे आम्ही अध्यक्ष पदाचा. अध्यक्ष भेटला आम्ही अध्यक्षाला खूप शोधत होतो तर आम्हाला फायनली आमचा अध्यक्ष भेटला आहे. तर गजवक्र मित्र मंडळाचा नवीन अध्यक्ष हा बघा अजय पाटील. त्याला खास करून आम्ही गावावरून बोलवलंय. सिमरन अपार्टमेंट. ते जाऊ दे. तुझं म्हणणं काय? ठीक आहे चांगलं आहे ना. चांगलं आहे. ए कसं वाटलं तुला अध्यक्ष? एक नंबर. ओंकार डन. बघा या प्रकारे आमच्याकडून हे सांग सिम्बॉल काय त्याच्यावर शिक्का मारतो. 4 जणांची वोट अजय पाटीलला पडलेली आहे, तर बाकीच्यांनी वोट पण अजय पाटीलच करावा. हो नक्की. सुरू आहे आमचं सध्या. आता आमची जागेचा थोडा प्रॉब्लेम चालू होता, कारण की आम्ही गणपती या साईडला बसवत होतो, तर यावर्षी साईड चेंज करायचा असा विचार चालू आहे. आणि बघा गणपतीची आतुरता एवढी असते ना आम्हाला कंटिन्यू. तर काहीतरी मंडळ मोठा करायचं बोललो तर विषय आमचा मंडळाचा मोठा विषय पाहिजेलच. गणपतीला फक्त 3 महिने बाकी आहे आणि आता आम्ही हळूहळू ती पण तयारी सुरू करतोय, जेणेकरून म्हणजे काय पुढे प्रॉब्लेम नको यायला. कारण की आता आम्ही अध्यक्ष नवीन निवडलाय म्हणून आम्हाला काय प्रॉब्लेम येत नाहीये. बघा ना एवढं सजेशन दिलं आम्हाला याच टायमात, किती काय असं वाटतं का प्रॉफिट एकदम
एकदम सेट झालाय. हे काय वाटतं अध्यक्ष भेटून कसं वाटलं आपल्याला? एकदम बरं वाटलं. त्याने आपल्याला किती भारी भारी आम्हाला आयडिया दिल्या अजयने. त्याला गावावरून बोलवायचा आम्हाला हा खूप मोठा फायदा झाला यावर्षी. म्हणजे 2026 मध्ये मंडळ वाजणारे आणि गाजणारे असं वाटतंय. अजय पाटील गाजवणारे. कडक रे. काय बाबा कुठे दिवसभर दिसला नाही? जुन्या ऑफिसला गेलो. जुन्या ऑफिसला कुठे? कस्तुरी प्लाझा. काय रे? गेम खेळायला. गेम खेळायला. बघा भावे आता सध्या कुठे कुठे चाललंय गेम खेळायला, कुठे कुठे पोचतोय काय समजू शकत नाहीये. तर तुम्हाला आम्ही गोव्याच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. त्याच्यासोबत जरा टाइमपास करा तुम्ही थोडा. काय बरोबर ना? हो. आयडी दे पबजीची या सगळ्यांना. तुझी आयडी पास करायला तुझ्यासोबत. कोणत्या पोरांना? अरे आपली गाईज यार युट्यूब वाले, आपली युट्यूब फॅमिली. MS05 भावेश. MS05 भावेश गेमिंग. त्याचं युट्यूबला पण सांगायला लागेल. नको त्याचं युट्यूबला पण पेज आहे. तर तिथं युट्यूब जाऊन बघायचं. एकदम भारी भारी व्हिडिओ टाकतो. नाही हो, काय नाही टाकत भाई टाकतो भाई. मार्केट गाजवलंय नाही सध्या. काय अजय बरोबर ना रे? तू बघतो ना त्याच्या व्हिडिओ भाई. एकदम सांगलीचा बेस्ट गेमर भावेश गेमिंग. काय नाहीये, सगळं मोमाय आहे. काय नाही भाऊ, असं काय नसतं रे. जेव्हा लोक आपल्यावर हसतात तेव्हा समजून जायचं की आपली प्रगती ऑलमोस्ट झालेली आहे. काय बोलतो भाव्या? बरोबर ना? बरोबर. काय बोलायचं आता? तू बोलशील ती पूर्व दिशा, उत्तर पण घे, नको. दक्षिण पण घेऊन टाक, सगळी दिशा घेऊन टाक. बस आणि दिशाला पण घे. दिशा नको मला. उचलून घे. नको ती दिशा तुझ्याकडेच ठेवती. दिशा मला दिशा लाईच आहे. मला कोणच लोक आहे. मी हाय आपला बरा एकटा. एकटा जीव सदा शिव. नाही शिव आहे. आला बघा. आली बघा. आली बघा माझी. आमची एक मेंबर आली. कोणाची? तुझी आहे का? माझी. ती बघा आली बघा. आली. याची दिशा भेटली. याची दिशा कुठे? ती दिशा काळ्या अंधारात आहे. काळ्या अंधारात ती येते. बघ काळ्या अंधारात ती काळे कपडे घालून आली. रोज टन 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 टन. काय रे भाव्या काय बोलतो तुझ्याबद्दल? काय दिशा आहे तू भाव्याची? पूर्व दिशा. तर दिवसभर आपला मंडळाचा विषय निघत होता चर्चा. आम्ही अध्यक्ष पण अजयला बनवायचा विचार करत होतो. तुला काय वाटतं? अध्यक्ष काय असं म्हणजे पद वगैरे काय एवढं हे नाही आपलं. जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते, भले त्यांना अध्यक्ष पद दे का खजिनदार दे का सचिव दे, कार्यकर्ते आपले जेवढे काम करतात ते करणारच. 3 का 4 महिन्यामध्येच आपलं म्हणजे हे येणार आहेत. आपले मागे गणपती येणार आहेत. आत्ताच बाप्पा गेलेला आणि आता परत बाप्पा येणार. तर अजून म्हणजे खूप चांगलं वाटतंय की म्हणजे त्याच वातावरणात आपण रमतोय. फक्त 4 महिने थोडे लवकर काढायचे, कारण बाप्पा येतात तेव्हा म्हणजे आपल्याला म्हणजे काय बोलतात त्याला आपण म्हणजे खूप आनंदी होतो, खूप आतुरता होते. तर आता फक्त मागे गणपती बघायचे आहेत आपल्याला. फक्त तयारी वगैरे चालू आहे. आता 3 महिने बाकी. आता फुल जोर लावून तयारी करायची आता आपल्याला. हो, तयारी तर फक्त म्हणजे 3 महिने बाकी आहेत. आमची आत्तापासूनच तयारी चालू आहे. म्हणजे तुम्हीच विचार करू शकता की आम्ही किती एक्सायटेड आहे. बाई गणपती बोलला तर आपली एक्साइटमेंट फुल पाहिजेलच. कारण की आता 3 महिने उरले तर कंटिन्यू तर आम्हाला कामं करायचीच आहे. आता मागच्या वर्षी झालं तसं आता यावर्षी चूक नाही करायची, म्हणून नव्याने सुरुवात करायची. बघू आता कसं यावर्षीचा 2026चा गजवक्र. माझं पूर्ण जेवण झालं आहे पूर्ण. आणि हे पोरं अजून काही घरी गेलेत नाही. नुसता गेम खेळतात. काय गेलं समजतच नाही. तर रॅबिट भाव्यासारखा प्रो प्लेअर लवकर मारायला लागला सध्या. तर तुम्ही बघितलेच असणार आता आपली तयारी बिरी कशी चालू झाली 3 महिन्या अगोदरच. कारण की या पोरांनी अजून काय विषय काढला नाही. यांनी तर अजून काय विषय काढलाच नाही. कारण याचं लक्ष नसतं कुठल्या गोष्टीमध्ये. फक्त आयता येतो, जर्सी घेतो आणि पळून जातो आणि झोपतो. येत नाही काय. फक्त आगमनाला आला होता पण विसर्जनला नव्हता आला. विसर्जनला एक्झामला खूप मोठी एक्झाम दिली होती. त्याचा हायस्ट रेकॉर्ड आहे. तो रेकॉर्ड त्यांनी यावर्षी एकदम हिस्ट्रीमध्ये नाव लिहिलंय. कसं वाटलं तुला? छान वाटतं. रेकॉर्ड ब्रेक केलाय तुम्ही. रेकॉर्ड तोडलाय मी. आणि रेकॉर्ड ब्रेक बंद कर. कारण की आता सध्या बिझी झालाय फोनवर. कारण की काय गणपतीची जादू एवढी भारी आली नाही याला. तर फोनवर फोन येतात सारखे. गणपती पावला भावाला. कॅमेरा चालू आहे भाऊ आपला. त्यावेळी बघ कसा करतोय लुकू चुकू.
तर बघितलेच आपली तयारी कशी सुरू झाली. आणि तर आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.